वांद्रेमध्ये ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री परिसरात 2 ड्रोनच्या घिरट्या, तर बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये MMRDA कडून सर्वेक्षण सुरू असल्याचं MMRDAचं स्पष्टीकरण। कोणतं सर्वेक्षण? ड्रोनद्वारे घरात डोकावण्याची परवानगी देतं। मातोश्री बाहेर ड्रोनच्या घिरट्यांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल। ड्रोन संदर्भात सत्य समोर आलं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून रडीचा डाव, प्रवीण दरेकरांची टीका। तर उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न होतोय, शिंदेंच्या शिवसेनेची टीका। शिवसेना फोडण्यासाठी भाजपाने रसद पुरवली, नाहीतर या आमदारांची हिंमत होती का? विनोद घोसाळकरांचा हल्लाबोल। तर बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपकडून शिवसेना संपवण्याच्या कटाची आखणी, घोसाळकरांचा आरोप। ठाकरेंच्या सभांमधील तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द आता बंद पडलाय। त्यानंतर त्यांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार नाही, संजय शिरसाटांचं घोसाळकरांना प्रत्युत्तर। तर रसद गद्दार यावरनं कविता टोमणे मारण्यात मजा घ्या, दरेकरांचा घोसाळकरांना टोला। नव्यानं कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निर्णयाचं स्वागत, मात्र बंडखोरी टाळण्याचं आव्हान। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोसायट्या काढून कर्ज थकवणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य होतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल आमची भूमिका सकारात्मक। टीकेची झोड उठल्यानंतर राधाकृष्ण विखेंचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांसह विरोधकांचा विखे पाटलांवर संताप, विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। बच्चू कडू आक्रमक, तर विखेंनी आतापर्यंत सरकारी निधी लाटला, जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं। निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात आणि अजित पवारांची खंत, 1 रुपयाचाही व्यवहार नसताना जमीन प्रकरणी आरोप झाल्याचं मत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू, बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। दोन्ही राष्ट्रवादी एकच राष्ट्रवादीची औलाद, सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।